नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये असणार आहे एक नवीन अपडेट। जसं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सीईटीचं कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट लिस्ट लागलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झालेले असेल त्यांचे खूप खूप अभिनंदन, आणि ज्यांना नाही झाले त्यांनी घाबरून जायचं कारण नाहीये। त्यांनी सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि फोर्थ राऊंडसाठी ट्राय केलं पाहिजे। आणखी 3 राऊंड आहेत, सो टेन्शन घ्यायचं काम नाहीये, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले नाहीये, तर दोघां टाईपच्या विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, ठीक आहे। तर काहीच वेळ न वाया घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम तुम्हाला येऊन जायचं तुमच्या गुगल किंवा क्रोम ब्राउझर, जे कुठला ब्राउझर तुम्ही यूज करत असाल त्यावर सिम्पली तुम्हाला तुमचं CET हे टाकून घ्यायचं आहे। बघा 2025-26 वर क्लिक करायचं आहे। इन शॉर्ट तुम्हाला जे तुमचं लॉग इन पेज आहे ना ते ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। बघा काल ज्यांची अलॉटमेंट झाली त्यांना इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आणि चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट, तो प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये तुम्हाला चेक करायचं। इन शॉर्ट तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमचा ॲप्लिकेशन आयडी टाकायचा होता, इयर 25 पासून जो स्टार्ट होतो। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं होतं। तुमचं जिथे कुठे नंबर लागलेला असेल तिथे तुमचं लिस्ट आलेली होती, ठीक आहे। आणि ज्यांना नाही अलॉट झालेलं कॉलेज त्यांची पण क्लिअरली मेन्शन होतं की यू हॅव बीन नॉट अलॉटेड एनी कॉलेज, ठीक आहे। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे तुम्हाला जायचंच नाही, न्यू रजिस्टर्ड किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होतो, ठीक आहे। तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे काय करायचं, तुमचं युजर आय डी पासवर्ड इथे सेव्ह असेल, युजर आय डी पासवर्ड टाकून घ्यायचं। त्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करायचं। साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर बघा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला जायचं, त्याच्यानंतर टेक्निकल एज्युकेशन अंडर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, ठीक आहे। तर हा फॉर्म मी तुम्हाला लाईव्ह फिल करून दाखवणार जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही। सिम्पली तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल, त्याच्यावर तुमचं ॲप्लिकेशन आय डी, युजर नेम, ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी दिसतील, ठीक आहे। सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघा त्या स्टुडंटला अलॉटमेंट झाली आहे सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये, ठीक आहे। सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी, पुणे, ठीक आहे। आता सिम्पली खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर बघा यात 4 स्टेप्स तुम्हाला दिलेल्या आहेत। 4 स्टेप म्हणजे काय बघा, पहिले सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस आहे, त्याच्यानंतर एक्सेप्टन्स आहे, त्याच्यानंतर फीस आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन आहे। आता इन शॉर्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो याच्यात काय करायचं। सिम्पली इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर ओपन होतील। खाली स्क्रोल करायचं आहे, ठीक आहे। इथे तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले ते दिसेल, तुमच्या कोऑर्डिनेटरचा फोन नंबर दिसेल आणि तुमचे काही डिटेल्स दिसतील, ठीक आहे। तर सिम्पली प्रोसीड टू सीट एक्सेप्टन्स या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमची पुन्हा इन्फॉर्मेशन दिसेल आणि काही इन्फॉर्मेशन तुमची दिलेली असेल। सिम्पली तुम्हाला ते व्हेरीफाय करायचे की ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, ठीक आहे। आता आपली सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट आहे, सो आपण इथे करेक्ट करून घेतो आहे। वन बाय वन तुम्हाला चेक करून करेक्ट करून घ्यायची। जर काही इनकरेक्ट असेल तर तुम्ही इनकरेक्ट आहे इथे टाकू शकता, ठीक आहे। बघा आपण बघा तुमचे HSCचे मार्क्स आणि SSCचे मार्क्स म्हणजे 12वी आणि 10वीचे मार्क्स तुम्हाला ते चेक करून घ्यायचे, ठीक आहे। आता इथे आपले करेक्ट आहे म्हणून आपण सिम्पली टिक करून घेतोय। त्यानंतर बघा खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर पण इथे व्हेरीफाईड बघा, जे तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केले किंवा डॉक्युमेंट जे अपलोड केले होते ते संपूर्ण इथे तुम्हाला दिसतं, ठीक आहे। संपूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेल्फ कन्फर्मेशन इथे आलेलं आहे। सिम्पली या बटनावर तुम्हाला टिक करायचं आहे
आणि सेव्ह अँड प्रोसीड. जर तुम्हाला काही वाटत असेल काही चुकलं तुमचं किंवा नॉट ॲक्सेप्टेड काही प्रॉब्लेम असेल डॉक्युमेंट अपलोडमध्ये, तुम्ही सिम्पली ते नॉट ॲक्सेप्टेड करू शकता किंवा इथे इनकरेक्ट करू शकता. ठीक आहे, आपलं सर्व करेक्ट आहे. सो सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा आता तुमच्या समोर 2 ऑप्शन्स ओपन होतील. ठीक आहे, आता हे 2 ऑप्शन्स म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज आणि फ्रीज. ठीक आहे, असे 2 ऑप्शन्स तुमच्या समोर ओपन झालेले आहेत. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॉलेज अलॉट झालेला आहे, म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्या कॉलेजला घेऊन सॅटिस्फाय नाही आहेत किंवा तुम्हाला आणखी एक चान्स म्हणून सेकंड राऊंड भरायचा आहे आणि आणखी त्याच्यापेक्षाही बेटर कॉलेजेस टाकायचे, ठीक आहे, असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन निवडला पाहिजे. पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झालेला असेल आणि जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी जायचं असेल, नेक्स्ट राऊंडमध्ये पण तुम्हाला कॉलेजेस टाकायचे असतील आणि त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस टाकायचे किंवा दुसरे कॉलेजेस टाकायचे किंवा बाय मिस्टेक तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये चुकीचं कॉलेज अलॉट झालं, चुकीची ब्रांच अलॉट झाली आणि तुम्हाला ती आता चेंज करण्यासाठी अप्लाय करायचं आहे, तुम्हाला सेकंड राऊंडसाठी चान्स घ्यायचा आहे की तुम्हाला जर बेटर कॉलेज लागत असेल, बेटर ब्रांच लागत असेल, त्या पद्धतीने तुम्ही बेटरमेंट इथं केलं पाहिजे. आणि फ्रीज हा ऑप्शन जो की दुसरा ऑप्शन आहे, हा ऑप्शन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना ते कॉलेज सॅटिस्फाय आहे, ती ब्रांच सॅटिस्फाईड आहे आणि तुम्हाला तेच कॉलेज आणि तीच ब्रांच घ्यायची आहे, तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. म्हणजेच इन शॉर्ट तुम्हाला ते फिक्स तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे. असं जर तुमचं कन्सर्न असेल तर तुम्ही फ्रीज करायचं आहे. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल बघा 3 तारखेपर्यंत, तेही 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, म्हणजे 3 तारखेला तुम्ही 5 वाजेपर्यंत तिथे ॲडमिशन जाऊन घेऊ शकता. आणि जर तुम्ही नाही घेतलं ॲडमिशन, तुम्हाला सेकंड राऊंडलाही जाता येणार नाही आणि तुम्ही डायरेक्टली या लिस्टमधून बाहेर पडा. ठीक आहे, तुम्हाला कुठेच जाता येणार नाही. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की फ्रीज तुम्हाला करून घ्यायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सांगून देतो की 3 तारखेपर्यंत तुम्हाला फक्त 5 वाजेपर्यंत जाऊन तिथे फॉर्म भरायचा आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की 2 ऑप्शन्स आहेत. आता एक तुम्ही फ्रीज हे इथेही करू शकतात किंवा तिथे जाऊनही करू शकतात. ठीक आहे, आता डिपेंड करतं की तुम्हाला कुठे करायचं. जर तुम्हाला जे फ्रीज आणि बेटरमेंटचं हे ऑप्शन आहे ते फक्त 3 तारखेच्या 3 वाजेपर्यंत चालू आहे, त्यानंतर तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज करता येणार नाही. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला या दोन्हीचा फरक कळालेला असेल. मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो की बेटरमेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं आहे आणि त्यांना नेक्स्ट राऊंडसाठी आणखी बेटर कॉलेजेस टाकायचे आहेत किंवा बेटर ब्रांच टाकायचे आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट नॉट फ्रीज हे ऑप्शन टिक करावं. आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तेच कॉलेज घ्यायचं आहे जे विद्यार्थी त्यांच्या ब्रांचला घेऊन आणि कॉलेजला घेऊन सॅटिस्फाईड आहेत, त्या विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. ठीक आहे, आता हे झालं ज्यांना अलॉटमेंट झाले त्यांच्यासाठी. आता ज्यांना अलॉटमेंट नाही झाले त्या विद्यार्थ्यांनी सिम्पली करायचं सांगतो की काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली सेकंड राऊंडसाठी इलिजिबल आहात. सो तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे की तुम्हाला काय करावं लागेल, कुठलं ऑप्शन चूज करावं लागेल, हे तुम्हाला काहीच कन्सर्न नाही आहे. तुम्हाला सिम्पली जेव्हा सेकंड राऊंड स्टार्ट होतील तेव्हा तुम्हाला कॉलेज टाकायचे आहेत. ठीक आहे, तर चला पुन्हा आता बघा या विद्यार्थ्याला आपल्याला बेटरमेंट करायचं आहे. सो आपण सिम्पली इथं बेटरमेंटवर क्लिक केलं. ठीक आहे, आता बघा OTP गेला असेल, तर जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर OTP गेला असेल. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथं त्या दिलेल्या मोबाईल नंबरवर जो OTP आलेला आहे तो OTP सिम्पली तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली आपण टाकून घेतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, यावर क्लिक केल्यानंतर बघा आता पेमेंट ऑप्शन येईल तुमच्याकडे. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन होणार. बघा इथं क्लिअरली मेन्शन आहे युअर सीट एक्सेप्टन्स स्टॅटस इज बेटरमेंट नॉट फ्रीज. ठीक आहे, सीट कन्फर्मेशन स्टेटस नॉट कन्फर्म, म्हणजे जर तुम्ही बेटरमेंट फ्रीज केलं असतं तर इथे कन्फर्म आलं असतं. ठीक आहे, पण तुम्ही आता बेटरमेंट करताय सो इथं नॉट कन्फर्म येईल, त्याच्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. ठीक आहे, सिम्पली इथं ऑनलाईनवर टिक करायचं तुम्हाला. ऑनलाईनवर टिक केल्यानंतर बघा
सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे क्लिक करायचं आहे. टोटल फीस बघा 1000 रुपीज आहे. प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर बघा इथे रोजर पेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे, इथे ओके करून घ्यायचं. त्यानंतर बघा पेमेंट गेटवेचा असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता यामध्ये तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कार्ड थ्रू पेमेंट करू शकता, UPI थ्रू करू शकता, नेट बँकिंग थ्रू, वॅलेट थ्रू, पे लेटर थ्रू. ठीक आहे, आता सिम्पली आपण QR थ्रू करणार आहे. तर इथे बघा शो QR असा ऑप्शन येत असेल तर शो QR करून घ्यायचे. आता बघा QR शो केल्यानंतर GST आणि कन्व्हिनियन्स चार्जेस तुम्हाला लागतो. ठीक आहे, तर सिम्पली तर कंटिन्यू अँड पे करायचं. ठीक आहे, अमाऊंट चेंज होईल आणि तुमच्या समोर एक QR लोड होईल. तर सिम्पली काय करायचं तुम्हाला, तुम्ही जे कुठला UPI ॲप यूज करत असाल त्या UPI ॲप थ्रू तुम्हाला तो QR स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे. मग जोपर्यंत वेबसाईट ऑटोमॅटिकली लोड होत नाही, आता याच्यामध्ये खूप वेळा असं होतं की तुम्ही स्कॅन करता, तुमचे पैसे डिडक्ट होतात, पण तरीही असंच इंटरफेस असतो. तर जोपर्यंत वेबसाईट पूर्ण लोड होत नाही, ऑटोमॅटिकली लोड होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठेच क्लिक करायचं नाही. तुम्हाला सिम्पली पेशन्स ठेवायचं आहे. आणि बघा इथे टाईमलाईन आहे, तिथे तुम्हाला 12 मिनिटाचा टाईमलाईन भेटतो. त्या टाईमलाईनमध्ये जर तुम्ही पेमेंट केलं असेल तर ते सक्सेस दाखवतो आणि जर नसेल केलं किंवा फेल झालं असेल तर ते फेल दाखवतं. सो तुम्ही पुन्हा पेमेंट करू शकता. घाबरून जायचं नाही की तुमचं पेमेंट फेल झालं सो पेमेंट पुन्हा करता येईल की नाही. बिलकुल करता येतं पेमेंट, सो बिलकुल घाबरून जायचं कारण नाही. बघा इथे मित्रांनो, त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. आता इथे बघा तुम्हाला क्लिअरली तुमचं PDF फॉर्मॅट जनरेट होऊन जाईल. PDF मध्ये थोडंसं आपण खाली स्क्रोल केलं की तुम्ही बघू शकता मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आणि पेमेंट स्पीड असं लिहून येतं क्लिअरली. ठीक आहे, सगळ्या गोष्टी इथं लिहून जातात. सिम्पली तुम्हाला ही प्रिंट करून तुमच्यासोबत सेव्ह ठेवायचं. ठीक आहे, तर आपण हा व्हिडिओ इथे एंड करूया विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा काही डाऊट असेल तर मला लवकरात लवकर कळवा, जेणेकरून मी तुमची लवकरात लवकर हेल्प करेन. ठीक आहे, चला तिथे एंड करू व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.